श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरात सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी जात असलेल्या अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेजच्या बसला अडवून 4 टवाळखोरांनी लाकडी दांड्याखाली तोडफोड केली। एवढ्यावरच न थांबता या टवाळखोरांनी बस चालकालाही बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून पोलिसांनी तात्काळ पावले उचलत 4ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेजची बस रोजच्या प्रमाणे विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी जात असताना शहरातील कांदा मार्केट परिसरात बसने आपल्या वाहनाला कट मारला असा बहाणा करत 4 टवाळखोरांनी बस अडवली। त्यानंतर त्यांनी बसवर हल्ला करत तोडफोड सुरू केली। बस चालक अशोक वहाटोळे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता टवाळखोरांनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। भर चौकात सुरू असलेल्या या राड्यामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। या तोडफोडीचा आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला। सदरच्या घटनेनंतर वाहन चालकाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगताच सदर घटनेची गांभीर्य ओळखून श्रीरामपूर शहर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली आणि 4ही टवाळखोरांना ताब्यात घेतले। परवेज शेख, सलमान पठाण, देविदास शिंदे आणि अल्ताफ सय्यद अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून या प्रकरणी बस चालक अशोक वहाटोळे यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत। माझं नाव अशोक वहाटोळे, अजितदादा पवार कॉलेजला मी सर्व्हिसला आहे। तिकडून कॉलेज सुटल्यानंतर येत असताना बस घेऊन येत असताना मार्केट जवळ कांदा मार्केट जवळ त्यांनी गाडी आडवी लावून मला धक्काबुक्की केली व गाडीच्या काचा फोडल्या। किती लोक होते आणि आपण काही तक्रार दाखल केली का? ते 4 लोक होते। एक परवेज भाई म्हणून तो बोलायचा आणि बाकीच्यांनी धक्काबुक्की केली आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। भर चौकात कॉलेजची बस फोडणाऱ्या या टवाळखोरांवर पोलीस आता काय कडक कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।